नमस्कार. शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजे TIT-3 ही कधी होणार आहे ह्याबद्दल माहिती अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून माहिती मागवली होती. तरी यांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की उपरोक्त विषयानुसार माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण मागवलेल्या माहितीबाबत आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024चे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे TITचे आयोजन डिसेंबर 2024 मध्ये करण्यात आले नाही. जे मी असे विचारले होते की जे डिसेंबरमध्ये परीक्षा घेणार होता आपण कोर्टाला जे सादरीकरण केलं होतं, मग हे का घेतले नाही? तर हे उत्तर आहे. आता तिथून पुढे तारीख विचारली होती. तथापि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 म्हणजे आता 2025ला होणार आहे. जे आयोजन येत्या मार्च किंवा एप्रिल 2025मध्ये करण्याबाबत प्रस्तावित आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे TIT-3 मार्च एप्रिलमध्ये घेण्याचे नियोजन आहे. हे तुम्ही समजू शकता. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त परिषदेचे आयोजन करून गुणवत्ता याद्या केल्या जातात. म्हणजे या ठिकाणी त्यांना काय म्हणायचे हे मलाही समजले नाही. परिषदेचे आयोजन करून म्हणजे समजलं नाही. फक्त एवढं समजले की गुणवत्ता याद्या तयार केल्या जातात. म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आहे यातर्फे जे आपली शिक्षक भरतीच्या गुणवत्ता याद्या आहेत ते हे तयार करतात. एवढे फक्त समजले आहे. तसेच पुढे काय म्हटले आहे की प्रत्यक्ष भरतीबाबतची कारवाई या कार्यालयामार्फत केली जात नाही. म्हणजे जी प्रत्यक्ष भरती प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे केली जात नाही. आता मलाही माहीत नाही की कोणत्या परीक्षेमार्फत केली जाते, पण जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या जे TIT-3चे अभ्यास करणारे जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना नक्की शेअर करा.